नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण डोंगरे. मित्र हो, एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात. तो खूप दुःखी असतो, प्रॉब्लेम्स मध्ये असतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यामधील अडचणी दूर करण्यासाठी, प्रॉब्लेम दूर करण्यासाठी एक जण त्याला सल्ला देतो, की आपल्या त्या गावाच्या बाहेर एक खूप प्रसिद्ध असे महाराज आलेले आहेत. तू जर त्यांना भेटला, तू जर त्यांना तुझ्या अडचणी सांगितल्या, तर तुझ्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील आणि तू त्यांना भेटायला पाहिजे. मित्र हो, उत्साहाने, आनंदाने हा व्यक्ती जो आहे महाराजांच्या आश्रमाकडे जाण्याच्या दिशेने निघतो. आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर महाराजांना भेटतो आणि महाराजांना विचारतो, की महाराज, मी असं ऐकलंय की तुमची ख्याती पूर्ण सर्वदूर पसरलेली आहे. माझ्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही दूर करू शकता. महाराज जे आहे त्या व्यक्तीचं पूर्ण प्रॉब्लेम्स, अडचणी आणि दुःख ऐकून घेतात आणि त्याला सांगतात, की सकाळी 5 वाजता तू नदीच्या किनाऱ्यावर ये. तुझ्या आयुष्यामधील पूर्ण दुःख आणि अडचणी आपण दूर करू. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता त्या ठिकाणी पोहोचतो, तर तिथं गुरुजी ऑलरेडी पोहोचलेले असतात. गुरुजी त्याच्याकडे बघून स्मित हास्य करतात आणि तो पण खूप आनंदाने, उत्साहाने गुरुजींना नमन करतो, अभिवादन करतो. गुरुजी त्या व्यक्तीला म्हणतात, की आज तुझ्या आयुष्यामधल्या प्रॉब्लेम्स, अडचणी ज्या आहेत त्या सर्व आपण आज संपवून टाकू. आणि असं करून ते सर्व दोघंही जे आहे नदीच्या त्या पात्रामध्ये आतमध्ये उतरण्यासाठी सुरुवात करतात. गुरुजी, तो व्यक्ती सुद्धा गुरुजीचा हात पकडून पाण्यामध्ये जात असताना खूप उत्साही असतो, आनंदी असतो. तो की गुरुजी त्याला आणखी पाण्यामध्ये घेऊन जातात. पाण्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्या नाकातोंडात पाणी द्यायला सुरुवात होतं आणि गुरुजी त्याला आणखी आत ओढतात. तर तो त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्याला श्वास घेण्यामध्ये अडचणी होते. त्याला सुचत नाही काय करावं काय नाही. आणि तेवढ्यातच गुरुजी जे आहे उडी मारून त्याच्या खांद्यावर बसतात आणि त्याला पाण्यात दाबण्याचा प्रयत्न करतात. जोरामध्ये त्याला पाण्यात डुबवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा जेव्हा त्याच्या हे लक्षात येतं, तेव्हा तो गुरुजीला पकडतो आणि खाली पाण्यामध्ये गुरुजीला जे आहे पाडण्याचा प्रयत्न करतो आणि कसा पूर्ण ताकद लावून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो बाहेर निघतो, कुठेतरी गुरुजी जे आहे, गुरुजी त्याला उद्देशून म्हणतात, की बाळा, तुला तुझ्या आयुष्यामध्ये समस्या दूर करायचा असेल, प्रॉब्लेम दूर करायचा असेल, तर तुला पाण्यामध्ये यावं लागेल. तो जो आहे तो रागाने त्या गुरुजींना उद्देशून म्हणतो, की अरे थेरड्या, अरे म्हाताऱ्या, तू मला माझ्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी बोलावलेलं आहे, की मला जीवाने मारून टाकण्यासाठी बोलावलेलं आहे. मित्र, गुरुजी बाहेर येतात, त्याच्याकडे बघून स्मितहास्य करतात आणि त्याला उद्देशून खूप मार्मिक असे शब्द वापरतात, की बाळा, ज्या पद्धतीने तू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पूर्ण ताकदनिशी मला तुझ्या मानगटीवरून खाली पाडून पाण्याच्या बाहेर निघाला, ती जी ताकद होती, तो जो उत्साह होता, जीव वाचवण्यासाठी जी तू ताकद लावलेली आहे, तुझ्या आयुष्यामध्ये समस्या, प्रॉब्लेम्स, अडचणी सोडवण्यासाठी ज्या दिवशी तू तेवढी ताकद लावणार, 100% तुझ्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी, सर्व प्रॉब्लेम, सर्व समस्या ऑटोमॅटिक दूर होतील. जो जसा व्यक्ती आहे त्या व्यक्तीसारखेच आपणही आहोत. आपल्या आयुष्यामध्येही खूप अडचणी आहेत, समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. तर त्या व्यक्तीप्रमाणेच पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी असतील, समस्या असतील, प्रॉब्लेम्स असतील, ह्या दूर होतील. मैत्री स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संशोधन केंद्रातर्फे आपल्या सर्वांना एक प्रेरणा देण्याच्या उद्देशाने केलेला हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.